गुजरात आणि महाराष्ट्रामध्ये हुक्का पार्लर बंदी आहे। कमला मिल दुर्घटनेत 14 जणांना आपला जीव गमवावा लागला तर 56 लोक जखमी झाले होते। असे असतानाही सध्या पोलीस प्रशासन आणि महापालिका यांच्या नाकावर टिचून मालाड पश्चिम मधील मॉरिस सेरेनिटी इमारतीत गेल्या अनेक महिन्यांपासून 6व्या मजल्यावर अवैध हुक्का पार्लर सुरू आहे। विशेष म्हणजे हा पूर्ण मजला अनधिकृत आहे। यातून कमला मिल कंपाऊंड सारखी दुर्घटना उद्भवल्यास त्याला जबाबदार कोण असा प्रश्न निर्माण होत आहे। याबाबत मोहम्मद अरीफ अन्सारी यांनी थेट मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, प्रधान सचिव, पोलीस आयुक्त आणि महापालिका आयुक्त यांच्याकडे 12 जुलै रोजी तक्रार केली आहे। मात्र त्याबाबत अद्याप कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही आहे। त्यामुळे संशयांची सुई प्रशासनाकडे सरकत आहे। मुंबई उपनगरात मशरूम प्रमाणे अनेक ठिकाणी अवैध हुक्का पार्लर सुरू असून तरुण पिढी त्यामध्ये बर्बाद होत आहे। त्यामुळे या प्रकरणी तात्काळ कार्यवाही करावी अशी मागणी तक्रारदारांनी केली आहे। लोक राजकारण न्यूजसाठी प्रतिनिधी SK पटेल।